महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गेले काही महिने सातत्याने चर्चेत आहे, वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे। त्यातली दोन महत्त्वाची कारणं म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण आणि दुसरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाचं NDA सोबत जाणं। या दोन्ही कारणांची सातत्याने चर्चा होते प्रसारमाध्यमांच्या मधून, विशेषतः ज्या वृत्तवाहिन्या आहेत त्या वृत्तवाहिन्यांच्यामधून सातत्यानं कुठलीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याच्या संदर्भात कुठलीही घटना घडली की लगेच विलिनीकरण किंवा NDA सोबत जाणं या अनुषंगाने चर्चा केली जाते आणि या संदर्भातलं वातावरण सतत तापवत ठेवलं जातं। राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षासंदर्भात आणि त्या पक्षाच्या खासदारांच्या संदर्भात एक सातत्यानं संशयाचं वातावरण निर्माण केलं जातं। आज पुन्हा त्या संदर्भातल्या चर्चांना उधाण आलेलं आहे। प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याआधीच्या काही भेटींच्या अनुषंगानं पुन्हा विलिनीकरण आणि शरद पवार यांच्या पक्षाचं NDA सोबत जाणं या अनुषंगाने चर्चा सुरू झाल्या आहेत। खरं तर एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आताच्या घडीला म्हणजे गेल्या काही दिवसात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर ज्या पद्धतीनं केंद्रातलं नरेंद्र मोदी यांचं सरकार बॅकफूटवर गेलेलं आहे ते बघता आताच्या परिस्थितीत जर शरद पवार यांच्या पक्षानं किंवा त्यांच्या पक्षातल्या कुणी खासदारानं सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर मला वाटतं पंक्तीला बसायला आणि बुंदी सपायला, आपल्याकडे ग्रामीण भागात एक म्हण आहे की त्यांची पंक्तीला बसायला आणि बुंदी सपायला एकच गाठ पडली, मला वाटतं तशी पाळी त्यांच्यावर येणार आहे। आपण याच अनुषंगानं आज चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी विजय चोरमारे, आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान। म्हणजे आपल्याला गेल्या काही दिवसातल्या घटना जर बघितल्या, क्रोनॉलॉजी पहिल्यांदा बघायला लागेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात अशी अजित पवार यांची इच्छा होती आणि अजित पवार यांच्या इच्छेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षातल्या सर्व नेत्यांनी प्रतिसाद दिलेला होता। स्वतः शरद पवार यांनीसुद्धा त्यासाठी ग्रीन सिग्नल दिलेला होता। त्यानुसार त्यातून प्रक्रिया सुरू झाली होती। आपल्याला माहीत आहे त्यानुसार जिल्हा परिषद निवडणुका, महापालिका निवडणुका एकत्रित लढवल्या होत्या। शरदचंद्र पवार पक्षाच्या अनेक उमेदवारांनी घड्याळ या चिन्हावर निवडणुका लढवल्या होत्या आणि 7 फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात दोन्ही पक्षांचे एकत्रीकरणाची घोषणा करायची असं निश्चित झालेलं होतं। दुर्दैवानं 28 जानेवारीला म्हणजे बरोबर 6 महिन्यापूर्वी अजितदादा पवार यांचा विमानाचा अपघात झाला, त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला आणि त्यानंतर या सगळ्या प्रक्रियेला ब्रेक लागला। पण अर्थात चर्चा होती। तर यातला पहिला मुद्दा जो आहे विलिनीकरणाचा, तो विलिनीकरणाच्या मुद्द्यावर 28 जानेवारीला पडदा पडला। म्हणजे त्यानंतर आठवडाभरात सातत्याने चर्चा होती। दोन्हीकडच्या नेत्यांच्याकडून कुणी विलिनीकरणाचे दावे करत होते, कुणी विलिनीकरणाचे दावे फेटाळून लावत होते। असं होत असताना आठवडाभर ती चर्चा होती। पण खऱ्या अर्थानं अजित पवार यांचा मृत्यू झाला त्या दिवशी चर्चा थांबलेली होती। त्याची 2 कारणं होती। पहिलं कारण म्हणजे अजित पवार यांची विलिनीकरणाची इच्छा होती, एकत्रीकरणाची इच्छा होती। त्याचवेळी शरद पवार यांच्या पक्षातल्या नेत्यांना अजित पवार यांच्या पक्षासोबत जाण्याची 2 कारणं होती। पहिलं कारण म्हणजे त्यांच्या पक्षात गेल्यानंतर आपल्याला सत्तेसोबत जाता येईल आणि दुसरं कारण म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाला काही एक आता मर्यादा आहेत। त्यांचं वय पाहता शरद पवार दीर्घकाळ पक्षाला नेतृत्व देऊ शकतील अशी परिस्थिती नाही। त्या पक्षाच्या दुसऱ्या नेत्या ज्या आहेत सुप्रिया सुळे, त्या सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रात पक्षाचं नेतृत्व करण्याची इच्छाशक्ती दाखवलेली नाही। त्यांचं सगळं जे लक्ष आहे ते संसदेत आहे आणि आपण लोकसभेत संसदेत काम करावं अशीच त्यांची इच्छा आहे। त्यामुळं इथं या पक्षाचं राज्याचं नेतृत्व कुणी करायचं असा प्रश्न निर्माण होतो। असा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी स्वाभाविकपणे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अशा यांच्या नेतृत्वाखाली या पक्षातले लोक काम करू शकत नाहीत। त्यामुळं स्वाभाविकपणे अजितदादांच्या पक्षासोबत जाणं हा एक सगळ्यांना मान्य होणारा पर्याय होता आणि त्यानुसार ही तयारी दर्शवलेली होती। दुर्दैवानं अजितदादा गेले आणि तो विषय तिथं थांबला। विषय थांबला पण चर्चा थांबली नव्हती। विलिनीकरणाची चर्चा सुरू होती पण तो थांबला अशा अर्थानं थांबला
की जे लोक अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपलं राजकीय भवितव्य घडवावं या उद्देशानं एकत्रीकरणासाठी विलिनीकरणासाठी तयार झाले होते, त्या लोकांच्या पुढे प्रश्न असा निर्माण झाला की विलिनीकरण करून आत्ता काही सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं की पार्थ पवारांच्या नेतृत्वाखाली काम करायचं, हा तेच होता. म्हणजे जयंत पाटलांच्यासारख्या नेत्यापुढं हा प्रश्न असू शकतो, सुप्रिया सुळे यांच्या पुढं हा प्रश्न असू शकतो. जर आपण त्या पक्षात गेल्यानंतर त्या पक्षाचं नेतृत्व कोण करणार, आणि जर तो पक्ष आता अधिकृत घड्याळ चिन्हावरचा पक्ष आहे तर त्या पक्षात विलिनीकरण झाल्यानंतर तिथं सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करायचं का, किंवा पार्थ पवारांच्या नेतृत्वाखाली काम करायचं का, हा प्रश्न होता. अर्थात रोहित पवार यांच्या पुढं सुद्धा हाच प्रश्न होता. त्यामुळं मला वाटतं या सगळ्या चर्चा आता बंद झालेल्या आहेत. विलिनीकरणाचा विषय मागं पडलेला आहे. या विलिनीकरणाच्या चर्चेला परवा अनेकदा चर्चा आपल्याला माहीत आहे की सगळी ताकद मिळाली किंवा ती चर्चा मोठ्यानं सुरू झाली ती ज्यावेळी जयंत पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलेले होते. त्याचवेळी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोन्ही नेते मुख्यमंत्र्यांना भेटायला गेल्याची चर्चा होती आणि या सगळ्यांची एकत्रित बैठक चालू आहे आणि ह्यातून विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे असं काहीतरी एक टी व्हीवर बातम्या सुरू झाल्या होत्या. परंतु त्यातच काही तथ्य नव्हतं, कारण ज्यावेळी या बातम्या येत होत्या त्यावेळी परिस्थिती अशी होती की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे निःसंशयपणे त्यांच्या पक्षातले मोठे नेते असले तरी त्या पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांच्याशी त्यांचे तेवढे सौहार्दाचे संबंध नाहीत. त्यामुळे पक्षाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडून पटेल आणि तटकरे यांच्याकडे सूत्र दिली जातील याची शक्यता कमी होती. त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चेला तिथंच पूर्णविराम मिळतो. जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते. त्याचं कारण इस्लामपूरच्या नगराध्यक्षांना, जयंत पाटील यांच्या पक्षाकडून निवडून आलेले इस्लामपूरचे नगराध्यक्ष, त्यांना काही अतिक्रमणाच्या काही कारवाईवरून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं नगराध्यक्षपद रद्द केलं आहे. त्या नगराध्यक्षांचे एक भाऊ नगरसेवक आहेत, त्यांचं नगरसेवकपद रद्द केलेलं आहे. तर या विषयाच्या संदर्भात हा विषय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्यासाठी जयंत पाटलांनी वेळ मागितली होती आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना ती वेळ दिली होती. अर्थात इथं देवेंद्र फडणवीस यांनी एक गेम खेळला होता. तो गेम कुठला खेळला होता तर आपल्याला आठवत असेल की त्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत गेलेले होते. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातनं शिवसेनेत आलेल्या आपल्या 6 खासदारांना घेऊन ते अमित शहा यांना भेटणार होते आणि मग आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, त्यात श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे वगैरे वगैरे, आणि काही महाराष्ट्रातील मंत्री फेरबदल होऊ शकतात, देवेंद्र फडणवीस दिल्लीत येऊ शकतात, एकनाथ शिंदे यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या सुरू होत्या. आणि साधारण सायंकाळनंतर रात्रीपर्यंत वृत्तवाहिन्यांच्यावरच्या बातम्यामध्ये फक्त एकनाथ शिंदे हेच दिसत होते. मला वाटतं या बातम्यांना शह देण्यासाठी, या बातम्या मागं ढकलण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना भेटीची वेळ दिली आणि त्यामुळं टी व्हीच्या पडद्यावरून आपोआप एकनाथ शिंदे अलगदपणे बाजूला झाले आणि तिथं देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे सगळे चर्चेत आले. तर मला त्यावेळी इतके दावे करण्यात येत होते की आता 2 दिवसात जयंत पाटील यांचा महाराष्ट्राचे नवे अर्थमंत्री म्हणून शपथ होणार आहे आणि केंद्रातल्या मंत्रिमंडळात सुप्रिया सुळे जाणार आहेत, अशा पद्धतीनं जो चर्चा सुरू झाल्या होत्या. जयंत पाटलांच्या त्या संदर्भातल्या चर्चेत फार अर्थ अशासाठी नव्हता की जयंत पाटील यांच्याशी भाजपला फारसं देणं घेणं नव्हतं, कारण आता राज्यात भारतीय जनता पक्षाकडे मोठं बहुमत आहे. त्यांना गरज आहे ते दिल्लीतल्या खासदारांची, आणि दिल्लीतल्या खासदारांच्या संदर्भात असा कुठलाही निर्णय होत नव्हता, झालेला नव्हता. अर्थात जयंत पाटलांच्या बातमीला एक वजन येण्यासाठी सुप्रिया सुळे यांचं केंद्रातलं मंत्रिपद वगैरे गोष्टी पुढे आणण्यात येत होत्या, पण त्यातून काही सिद्ध झालं नाही. आज अखेरपर्यंत या सगळ्या बातम्या, म्हणजे त्या दिवशी जे दावे ठामपणे करण्यात येत होते, म्हणजे वृत्तवाहिन्यांच्याकडून करण्यात येत होते, राजकीय विश्लेषकांच्याकडून करण्यात येत होते, ते सगळे दावे साफ फोल ठरल्याचं आता आजच्या घडीला ठामपणे म्हणता येऊ शकतं. ह्या सगळा गोंधळ सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण इस्लामपूरच्या नगराध्यक्षांच्या मुद्द्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेल्याचं सांगितलं. सुप्रिया सुळे यांनी एक पत्रकार परिषद घेतली, त्यांनीसुद्धा हा गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी गोंधळ अधिक वाढवला. कारण त्यांनी असं त्यावेळी सांगितलं की आता संसदेच्या अधिवेशनामध्ये मतदारसंघ पुनर्रचनेचे विधेयक येणार आहे, जे विधेयक आधीच्या अधिवेशनात फेटाळलेलं होतं, ते विधेयक आल्यानंतर त्या विधेयकामध्ये आमची मागणी अशी आहे की लोकसंख्येच्या निकषावर लोकसभेच्या जागा
न वाढवता, म्हणजे लोकसंख्येच्या निकषावर जागा न वाढवता सरसकट 50% जागा वाढवा आणि तो जर प्रस्ताव आला तर आम्ही त्यासाठी पाठिंबा देऊ. आणि तसा प्रस्ताव आल्यानंतर त्याने असं सांगितलं होतं की आम्ही इंडिया आघाडीमध्ये त्या संदर्भात चर्चा करू आणि इंडिया आघाडी करून त्या संदर्भात निर्णय घेऊ. आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्या संदर्भात एक केंद्र सरकारला पत्रसुद्धा लिहिलेलं आहे. आणि या संदर्भात आपली जी बैठक झालेली होती त्या बैठकीला आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि MIMचे असदुद्दीन ओवैसी हे सुद्धा उपस्थित होते. त्यामुळं आणि आम्ही सगळ्यांनी असा हा 50% जागांचा प्रस्ताव दिलेला आहे आणि तो प्रस्ताव आल्यानंतर आम्ही पाठिंबा देण्याचा विचार करू. अर्थात त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं होतं की इंडिया आघाडीमध्ये या संदर्भात निर्णय घेऊ आणि त्या संदर्भात आम्ही पाठिंबा देण्याचा विचार करू. पण तिथं त्या एक वाक्य ठोसपणे असं म्हटल्या नाहीत की या संदर्भातला जो काही निर्णय होईल तो इंडिया आघाडीच्या पातळीवर होईल, आम्ही स्वतंत्रपणे काहीही निर्णय घेणार नाही, इतक्या निसंदिग्धपणे त्या दिवशी सांगितलं नाही. त्यामुळं पुन्हा प्रसारमाध्यमांनी असा अर्थ सगळ्या TV चॅनल्सनी काढला की राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष हा आता केंद्रात लोकसभेत ज्यावेळी ही विधेयक येईल त्या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय झालेला आहे आणि 50% जागांचा प्रस्ताव आल्यानंतर हा पक्ष पाठिंबा देणार आहे, अशा प्रकारच्या बातम्या सुरू झाल्या. अर्थात मधल्या काळात कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन झालं. त्या आंदोलनाच्या पातळीवर अनेक राजकीय पातळीवरचे गोंधळ आपल्यासमोर माहीत आहेत. म्हणजे त्या आंदोलनाला सुप्रिया सुळे यांनी भेट दिलेली होती उपोषण सुरू असताना तिथं. त्यानंतर ज्या दिवशी दिल्लीतला मोर्चा झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी शरद पवार, सुप्रिया सुळे स्वतः तिथं गेलेल्या होत्या. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या समोर जे आंदोलन केलं तिथं सुद्धा स्वतः सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. म्हणजे इतक्या स्पष्टपणे त्यांनी या संदर्भातली आपली भूमिका उघड केलेली असतानासुद्धा दुसऱ्या दिवशी शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेले आणि पुन्हा शरद पवार यांच्या भूमिकेच्या संदर्भात चर्चा सुरू झाली. म्हणजे शरद पवार नेहमी ज्यावेळी नरेंद्र मोदी अडचणीत असतात त्यावेळी पवार मोदींच्या मदतीला धावून जातात. असं यापूर्वीसुद्धा अनेकदा घडलेलं आहे आणि यावेळीसुद्धा पवारांनी मोदींची भेट घेतली. त्यावरून त्यांना देशभरातून प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं. कारण एकीकडं संपूर्ण विरोधी पक्ष मोदींच्या विरोधात असंतोष वाढवण्याचा प्रयत्न करत असताना शरद पवार जाऊन मोदींची भेट घेतात. अर्थात त्यांचे मुद्दे होते, शेतकऱ्यांच्या संदर्भात काही मुद्दे होते, ते मुद्दे रास्त असले तरी ती वेळ चुकीची होती हे मी यापूर्वीसुद्धा स्पष्टपणे मांडलेलं होतं आणि आतासुद्धा ते स्पष्टपणे मांडतो आहे. पुन्हा हे सगळं घडत असताना सातत्यानं शरद पवार मोदींना पाठिंबा देणार वगैरे वगैरे चर्चा सुरू होत्या. दरम्यानच्या काळात आणखी काही भेटी झाल्याचं समोर आलेलं आहे. म्हणजे त्यातलीच एक भेट म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार आणि शरद पवारांची घेतलेली भेट आणि सुप्रिया सुळे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे खासदार होते बजरंग सोनवणे त्यांनी घेतलेली अमित शहा यांची भेट. आता अमित शहा यांच्या भेटीसंदर्भात बजरंग सोनवणेने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती यांच्या विवाहाचा स्वागत समारंभ यापूर्वी मुंबईत झालेला आहे, पुण्यात झालेला आहे, तो आता दिल्लीत स्वागत समारंभ होणार आहे. तर त्या स्वागत समारंभाचं निमंत्रण देण्यासाठी सुप्रिया सुळे अमित शहांना भेटले आहेत. तिथं कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही. अर्थात पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची जी भेट घेतली त्या भेटीत काय चर्चा झाली याच्या संदर्भातला मुद्दा आलेला नाही. पण शरद पवारांनी विलिनीकरणाचा जो काय प्रश्न होता तो साप धुडकावून लागला आहे, त्याचा काही संबंध नाही हे स्पष्ट केलेलं आहे. पण पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्यापैकी कुणीही ही भेट कशा संदर्भानं होती हे मात्र स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळं जो एक संभ्रम शरद पवार नेहमी निर्माण करत असतात तो संभ्रम यावेळी त्यांनी कायम ठेवलेला आहे. पण पुन्हा मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की शरद पवार यांच्या पक्षासंदर्भात, त्यांच्या भूमिकांच्या संदर्भात सातत्यानं चर्चा केली जाते आणि त्यांचा पक्ष NDAला पाठिंबा देणारच आहे असं ठामपणे सांगितलं जातं. आणि आजपर्यंत शरद पवार हे इंडिया आघाडीसोबतच राहिलेले आहेत. इंडिया आघाडीसोबतच त्यांची भूमिका राहिलेली आहे आणि मला वाटत नाही भविष्यात शरद पवार त्या संदर्भात निर्णय घेतील किंवा काय. इथं एक गोष्ट मुद्दाम नमूद करायला पाहिजे. आता जर आपण राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार या पक्षाची भूमिका बघितली तर त्या पक्षात एकमेव लढवय्ये नेते आहेत ते म्हणजे आमदार रोहित पवार. आणि गेले काही दिवस आपल्या पक्षाचं हे अळमटळम दोन्ही डगरीवर हात ठेवून चाललेलं धोरण पाहता रोहित पवार यांनी आपली दिशा स्पष्ट केलेली आहे. त्यांनी
पक्ष सोडलेला नाही, पण पक्षात राहून ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सातत्यानं आक्रमकपणे आंदोलन करत आहेत. वेगवेगळ्या विषयांच्यावर भूमिका घेऊन काम करत आहेत. त्यांनी यापूर्वी काही प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी NDA सोबत कधीही जाणार नाही. जरी आमच्या पक्षाने NDA सोबत जाण्याचा निर्णय घेतला तरी माझी वाट वेगळी राहील, मी त्यासोबत जाणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. आज या सगळ्या चर्चा सुरू झाल्यानंतर पुन्हा रोहित पवार यांची भूमिका समोर आली आहे आणि त्यांनी पुन्हा स्पष्ट केलेलं आहे की आमचा पक्षातले ज्येष्ठ नेते किंवा आम्ही कुणीही NDA सोबत जाणार नाही. अर्थात शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार NDA सोबत जातील किंवा नाही हा मुद्दा आहे का? तर ज्या पद्धतीनं केंद्र सरकार, अमित शहा ज्या पद्धतीनं खासदारांच्यावर दबाव टाकून त्यांना आपल्या बाजूला घेण्याचा प्रयत्न करतात, त्यानुसार त्यांच्यावर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू असणार आहेत. पण या दबावाला सुप्रिया सुळे बळी पडण्याचं कारण नाही, अमोल कोल्हेंच्यासारखा खासदार बळी पडण्याचं कारण नाही, किंवा अमर काळे जे वर्ध्याचे खासदार आहेत, जे अमर काळे मूळचे काँग्रेसचे आहेत, म्हणजे अन्य कुठलेही उपटसुंब भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेऊ शकतात, पण काँग्रेसचा मनुष्य हा काही एक भूमिका असला असतो. त्यामुळं मला वाटतं या 3 खासदारांच्या संदर्भात तरी हे लोक भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्यासंदर्भात निश्चितच भूमिका घेणार नाहीत. बाकीच्या 5 जणांच्याबद्दल आपण काहीही सांगू शकत नाही, कारण आताच्या परिस्थितीत त्यांना भारतीय जनता पक्ष त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना आपल्या सोयीचं राजकारण करून घेऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं मुद्दा असा आहे की शरद पवार यांचा पक्ष NDA सोबत जातो का, हा मूळ मुद्दा आहे. मला वाटत नाही तो पक्ष तसा निर्णय घेईल, कारण तसा काही निर्णय घेतला तर अखेरच्या राजकारणाच्या उत्तरार्धातल्या काही महत्त्वाच्या कालखंडात शरद पवार यांचे विश्वासार्हता संपूर्णपणे संपून जाईल आणि शरद पवार एवढा मोठा जुगार स्वतःच्या प्रतिमेसंदर्भातला खेळणार नाहीत. सुप्रिया सुळे यांची आजवरची आपण भूमिका बघितली, त्यांचं माध्यमांच्या समोरची विधानं किंवा बाकी त्यांचा जो राजकीय व्यवहार असतो, तो राजकीय व्यवहार असा खूपदा असा संशयास्पद वाटतो, पण त्यासुद्धा भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची भूमिका घेणार नाहीत असं मला व्यक्तिशः वाटतं. आणि ह्या बातम्या तर येतच राहतील सातत्यानं की आज त्यांची बैठक झाली, अमुक होईल. पण आता जर या अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचनेचं विधेयक आलं, म्हणजे आता या सगळ्यांची परीक्षा कधी होणार आहे, या चर्चा होत राहतील. या सगळ्यांची परीक्षा कधी होणार आहे, जर या अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचनेचे विधेयक भारतीय जनता पक्षानं आणलं, माहीत नाही. आता इतकं सगळं महाभारत घडल्यानंतर, इतकं सगळं राजकारण घडल्यानंतर, देशभरात असंतोष असल्यानंतर पुन्हा भारतीय जनता पक्ष आपलं विधेयक संमत करण्यासाठी खासदारांची फोडाफोडी वगैरे करण्याचं धाडस करेल का, तेवढा आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे का, हा प्रश्न आहेच. पण बघावं लागेल चुकून हे विधेयक येते का, आणि ते आलं तर शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार काय निर्णय घेतात, त्यावर त्यांची भूमिका काय आहे स्पष्ट होईल आणि त्यानंतरच त्यांच्या संदर्भात आपल्याला ठोसपणे बोलता येईल. आत्ता केवळ वृत्तवाहिन्यांच्या वरच्या हवेतल्या बातम्यांच्यावर त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं, संशयाच्या भोवऱ्यात ढकलणं मला व्यक्तिशः योग्य वाटत नाही. पण चुकून आता जर त्यातल्या काही लोकांनी, खासदारांनी किंवा कोणी निर्णय घेतला, तर मी सुरुवातीला म्हटलं तसं मोदी सरकारच्या ऱ्हासाचा काळ सुरू झालेला आहे आणि ह्या ऱ्हास काळात त्यांच्यासोबत जाणं म्हणजे सुरुवातीला म्हटलं तसं पंक्तीला बसायला आणि बुंदी सपायला एकच गाठ पडते, तशी अवस्था या खासदारांची होणार आहे. म्हणजे या पक्षाचे असतील किंवा अन्य कुठल्याही पक्षाचे खासदार असतील, त्यांची अवस्था अशी होणार आहे. तृणमूल काँग्रेस सोडून गेलेल्या NCPI या पक्षात गेलेल्या लोकांची अवस्था यापेक्षा वेगळी होईल असं मला वाटत नाही. पण एकूण ही परिस्थिती अशी आहे. आपण वाट बघूया संसदेच्या अधिवेशनात विधेयक येते का आणि शरद पवारांचा पक्ष त्या संदर्भात काय भूमिका घेतोय. धन्यवाद.